नमस्कार अकोलेकरांनो. आज पुन्हा एकदा तुमच्या समोर यायचं कारण असे, मी तुम्हाला एक खाली स्क्रीन दाखवतोय. ती स्क्रीन कुठे? अकोल्याच्या सोसायटीला. ही स्क्रीन कुणाची? अकोल्याचा तोतया ब्लॅकमेलर पत्रकार जो खंडणीखोर आहे, त्या ब्लॅकमेलरची ही स्क्रीन आहे. ही स्क्रीन या ठिकाणी लावली, ती पूर्णपणे अनधिकृत आहे. त्याला कोणत्याही प्रकारची परवानगी नाही. मी माहितीच्या अधिकारात नगरपंचायतकडे मागितलंय. नगरपंचायतकडे माहिती उपलब्ध नाहीये. नगरपंचायतनी या ब्लॅकमेलरला 12,000 रुपये दंड केलेला आहे. खर तर 12,000 रुपये दंड केलाय. हा दंड 1 वर्षाचा आहे. ही स्क्रीन मागची 4-5 वर्ष लावलेली या ठिकाणी. ही स्क्रीन लावली कुठं? सोसायटीला लावली. ही सोसायटी कोणाची? अकोले असेल, नवलेवाडी असेल, धुमळवाडी असेल, अकोले तालुक्यातली ही सर्वात मोठी सोसायटी आहे. आणि ही सोसायटी जर एवढी मोठी आहे, या सोसायटीमध्ये एवढा अंधाधुंद कारभार कसा चालतोय? जर ही स्क्रीन लावायला तुम्ही परमिशन देताय का नाही? एका बाजूला परमिशन नाहीये. या सोसायटीमध्ये कोणत्याही प्रकारचा ठराव झालेला नाहीये. ही स्क्रीन या ठिकाणी लावण्यासाठी कोणत्याही प्रकारे ठराव नाहीये. परंतु सोसायटीने आम्हाला एक कागद दाखवलेला आहे स्टॅम्प पेपरवरती, कधी काहीतरी 2,500 रुपये भाडेपट्ट्यावरती ती स्क्रीन लावण्यासाठी जागा दिली. खरं तर भाडेपट्ट्यावरती दिली असेल तर हा जो ब्लॅकमेलर तोतय आहे, तुम्हाला माहिती आहे, ब्लॅकमेलर तोतयानी माझ्यावरती मला 25 कोटीची आबरू नुकसानीची नोटीसची धमकी दिली होती. 25 कोटीची. त्यानंतर त्यांनी परत माझ्यावरती 1 कोटीचा आबरू नुकसानीचा दावा टाकलेला. जशाच तसं उत्तर तर मी देणार आहे. पण अकोलेकरांना बघा, एका बाजूला मला 25 कोटीची नोटीस देतोय आबरू नुकसानीची, ती फक्त धमकी होती. त्यानंतर 1 कोटीची त्यांनी लिगली मला नोटीस कोर्टाकडून पाठवलेली. पण अकोलेकरांना, ही जी तुमची सोसायटी आहे, नवलेवाडी असेल, धुमळवाडी असेल किंवा अकोला शहर असेल, नवलेवाडी अकोले तालुक्याला दिशा देणार क्रांतिकारी गाव आहे. धुमळवाडी त्याची किंवा अकोले तालुक्याचं राजकारण, नवलेवाडीत बरेच सामाजिक राजकीय पुढारी आहे. धुमळवाडीत राजकीय सामाजिक काम करणारे बरेच नेते पुढारी आहे. तर मग या सोसायटीचं ह्या ब्लॅकमेलर तोतया पत्रकारनी 43,000 रुपये भाडं थकवलंय. मागचे काही महिन्यापासून या सोसायटीला भाडंच देत नाहीये तो. मग हे कशासाठी चालू आहे? या ब्लॅकमेलर वरती अकोले तालुक्याची ही जी सोसायटी, एवढी मोठी सोसायटी, कारवाई का करत नसत? खरं तर ही स्क्रीन या ठिकाणी लावायची बिलकुल जागा नाहीये. अत्यंत रहदारीचा रोड आहे. स्क्रीन जर लावली त्या ठिकाणी फायर ब्रिगेडची परमिशन नाहीये. फायर ब्रिगेडची परमिशन नाहीये. इंजिनियरचं स्ट्रक्चर जे ऑडिट असतं, इंजिनियरची सुद्धा परवानगी घेतलेली नाहीये. उठलं सुटलं काहीतरी परमिशन दिली, बाबा लाव, तुला जी स्क्रीन लावायची आम्हाला 2,500 रुपये मिळाले, बाद झाले, असं नाही चालत ना. ज्यावेळेस तुम्ही एखादी संस्था चालवता, एखाद्याला एखादं भाड्याने द्यायचं असेल किंवा एखादी वस्तू घ्यायची असेल, मासिक मीटिंग मध्ये किंवा वार्षिक मीटिंग मध्ये ठराव होतो. त्या ठरावाच्या नंतर द्यायचं घ्यायचं जे काय असेल ते तिथं ठरत असतं. कोणीतरी येणार, तू माझा जवळचा आहे मग मी तुला देतो, असं नाही चालणार ना. अकोले तालुक्याच्या जनतेला आव्हान आहे, हा एका बाजूला जर माझ्यावरती 25 कोटीची धमकी देतोय, नंतर 1 कोटीचा परत दावा दाखल करतोय, आणि हा जर या संस्थेचे पैसे जर देत नसत, 43,000 रुपये थकवलेले वर्ष 2 वर्षाचे, जर याचे 43,000 रुपये या संस्थेचे, ही संस्था पुन्हा एकाची नाहीये, ही धुमळवाडी असेल, नवलेवाडी असेल, अकोला शहर असेल, या शेतकऱ्यांची संस्था आहे. किंवा मी तर खरं सांगतो, आता जे कोणी सोसायटीचे चेअरमन आता असतील, संचालक मंडळ असतं, किंवा यापूर्वी ज्या कोणी संचालक मंडळाने याला परमिशन दिली, अत्यंत चुकीची परमिशन दिलेली. अकोलेकरांनो, हे फक्त एक उदाहरण म्हणून सांगत नाही, असा प्रचंड हायदोस घातलेला आहे या ब्लॅकमेलरने. प्रचंड हायदोस या तालुक्यात घातलेला आहे. आणि लोक का घाबरतात मला समजत नाही. घाबरायचं किती दिवस आणि कशासाठी घाबरताय? आवाज उठवा अकोलेकरांनो.
शांत बसणं, अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा हा गुन्हेगार असतो. वारंवार जर हा अकोले तालुक्यातल्या नागरिकांवर जर अन्याय करत असेल, चांगलं नाही ना. अकोले तालुक्याच्या सोसायटीचे जे संचालक मंडळ आहे, चेअरमन असेल, व्हाईस चेअरमन असेल, सभासद असेल, यांना मी परत एकदा आवाहन करतोय, ही जी स्क्रीन लावलेली अत्यंत रहदारीचा रोड आहे, त्या रोडवरती बाईक फोर व्हीलर चालवताना त्या स्क्रीनकडे लक्ष जात आहे. स्क्रीनकडे लक्ष लावून या ठिकाणी अपघात झालेले आहे. आणि परमिशन नसताना कसं करता येईल, याला जबाबदार कोणी? उद्या पाऊस, वादळाचे दिवस आहे, ही स्क्रीन पडली तर याला जबाबदार कोण असणार आहे? या सोसायटीचे चेअरमन जबाबदार असणारे, व्हाईस चेअरमन जबाबदार असणारे, संचालक मंडळ जबाबदार असणारे, का तुम्ही सभासदांना जबाबदार धरणार? जबाबदार धरायचं कुणाला? एका बाजूला भाडं तर येत नाही, पण ही स्क्रीन उद्या कुणाच्या अंगावरती पडली, याला जबाबदार धरायचं कुणी? कुणाला जबाबदार धरायचं? माझं या व्हिडिओच्या माध्यमातून अकोले नगरपंचायतला सांगतोय, अकोले नगरपंचायत जर एवढी तातडीने निर्णय घेतली, अकोलेकरांना तुम्हाला सांगतो, मी एक बॅनर लावण्यासाठी अकोले शहरात मला एक बॅनर लावायचा होता. तो बॅनर लावण्यासाठी मी रीतसर लिगली नगरपंचायतकडे अर्ज केला तर मला बॅनर लावण्यासाठी परवानगी द्या. नगरपंचायतने पुढच्या काही मिनिटात लेखी पत्र दिलं तर तुम्हाला मी परवानगी देऊ शकत नाही. मी तर पैसे भरून बॅनर लावायची परवानगी मागत होतो. नगरपंचायतने मला पैसे भरून बॅनर लावायला परमिशन दिलं नाही. आणि ह्या ब्लॅकमेलरला अंधाधुंद जे पाहिजे ते करायला तुम्ही परमिशन देता. बेकायदेशीर स्क्रीन आहे, उतरवणं गरजेचं आहे. दंड केला म्हणजे तुम्ही काय परमिशन देत नाहीये. 12,000 रुपये तुम्ही वसूल केले, पण यापूर्वीचा दंड कोण वसूल करणार आहे? 5 वर्ष झाले स्क्रीन त्या ठिकाणी लावलेली. 12,000 भेटले म्हणून शांत बसता? उद्या ती स्क्रीन एखाद्याच्या अंगावरती पडली, एखाद्याचा मृत्यू झाला, त्याची जबाबदार नगरपंचायत घेणार आहे का? नगरपंचायतच्या ज्या कोण मॅडम असतील किंवा नगरपंचायतचे जे नगराध्यक्ष असेल, हे कोणी जबाबदार घेणार आहे का? जर तुम्ही परमिशन दिली नाही, नगरपंचायतच्या परिसरात ज्या अनधिकृत ज्या गोष्टी त्या तुम्ही हटवत का नाही? अत्यंत तातडीने 8 दिवसाच्या आत सोसायटीवाल्यांना सांगतो किंवा नगरपंचायतला सांगतो, 8 दिवसाच्या आत तुम्ही ही स्क्रीन उतरवणं गरजेचं आहे. जर तुम्ही ही स्क्रीन जर या ठिकाणी उतरवली नाही, या ठिकाणी जर काही अपघात झाला, याला सोसायटीचं संचालक मंडळ किंवा नगरपंचायत जबाबदार असेल. सगळं जर अनलिगली चालू तर तुम्ही का उतरवत नाहीये? एवढी काही इथं दहशत, बीड सारखी दहशत माजवायचा प्रयत्न करताय काय तुम्ही? इथं अकोले तालुक्यात दहशत खपून घेतली जाणार नाही. जशाच तसं उत्तर या ब्लॅकमेलरला द्यायची वेळ आहे. ही अकोले तालुक्यातल्या जनतेने माझ्या खांद्यावरती बंदूक ठेवायचा प्रयत्न करू नये. बंदूक माझ्या खांद्यावरती ठेवायचा प्रयत्न करू नये. माझ्यावरती अन्याय झालाय, त्या अन्यायाच्या विरोधात मी लढणार आहे. पण जर कोणी माझ्या खांद्यावरती बंदूक ठेवून जर बघत असेल, असं करायचं हे शक्य होणार नाही. अकोले तालुक्याच्या नागरिकांना अन्याय झालाय, तर नागरिकांनी पुढे येणं गरजेचं आहे. याच्यावरती गुन्हे दाखल करा, गुन्हे दाखल करा याच्यावरती. हा ब्लॅकमेलर तो तर या पत्रकार आहे, कोट्यवधीची प्रॉपर्टी कमवली आहे. मी सांगतो, या सोसायटीमध्ये जे कोणी सभासद असतील, शेतकरी बांधव सभासद असतील, बागायतदार सभासद आहे तुम्ही, 2-2, 4-4, 5-5 एकर जमिनी बागायती वडिलोपार्जित तुमची एवढी प्रॉपर्टी वाढली नाही, एवढी या ब्लॅकमेलरची प्रॉपर्टी वाढली. एका बाजूला एवढी कोट्यवधीची प्रॉपर्टी वाढली, दुसऱ्या बाजूला जर संस्थेचं भाडं देत नसेल, एक तर सगळं अनधिकृत आहे, त्यातही भाडं नाहीये, उतरून टाका, ती स्क्रीन जप्त करून टाका. ठेवता कशाला? सोसायटीच्या संचालक मंडळाला पुन्हा एकदा हात जोडून विनंती करतो, नगरपंचायतवाल्यांनाही विनंती करतो, सामान्य नागरिकांच्या संस्था या चालल्या पाहिजे, टिकल्या पाहिजे.
कोणाच्या दहशतीला घाबरून चालणार नाही या ठिकाणी. बघू पुढच्या व्हिडिओत अजून काही बाहेर आणण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. आपण